विधान भवन धमकी ईमेल प्रकरणामध्ये आज विधिमंडळामध्ये अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाहीये। विधिमंडळ प्रवेश पास 1 दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे आदेश काढले। आताची महत्त्वाची बातमी, सकाळी विधिमंडळ इमारतीला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी दिलेली होती आणि या धमकीनंतर तिथला संपूर्ण तपास करण्यात आला आणि त्यानंतर तो संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित करण्यात आला। मात्र विधिमंडळाचं अधिवेशन आहे आणि त्यामुळे अभ्यागतांना खरतर प्रवेश दिला जातो। मात्र आज विधिमंडळामध्ये अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाहीये। विधिमंडळ प्रवेश पास 1 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या अधिवेशनाच्या काळात अनेक नेत्यांबरोबर अभ्यागतांसुद्धा येत असतात आणि या सगळ्यांना प्रवेश दिला जाणार नाहीये। 1 दिवसासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे।